अकोल्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय। उद्योजकांकडून पैशाची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। खाण आणि क्रशर उद्योग संघाकडून गुन्ह्याची नोंद झाली आहे। अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप आहेत। नियमानुसार रॉयल्टी भरत असतानाही उद्योजकांकडे वारंवार पैशाची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। पैसे न दिल्यास अप्पर जिल्हाधिकारी धमकावत असल्याचंही कळतंय। अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप पोलिसात सादर झाली। या ऑडिओ क्लिपमध्ये उद्योजकांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख आहे। स्पष्ट शब्दात न बोलता व्यापाऱ्यांना धमकावल्याचंही समोर आलंय। दिवस साहेब आम्ही सगळेजण फिरून फिरून सगळ्यांकडून पैसे गोळा केले साहेब। चालेल चालेल, काय चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही। हो साहेब, हा, हो हा. मग ते मी पहिलं काय म्हणलं तुम्ही ऐकलंच नाही, तरी उत्तर तुम्ही द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही। हा हा हा, मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही आलते क्वार्टर्सला। हो साहेब, हो हा, बर, मग काय शून्यच विषय झाला ना। नाही साहेब, होऊन जाऊ द्या। 8 दिवस 2-3 दिवस जरा माणसं सगळे थोडं शांत होतात, मग मारू चक्कर ते करतो मी ते। मग साहेब असं काही हा, नाही म्हणजे मला खेदानं बोलावं लागतंय, कुठल्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका। आता बघूच आपण, तुम्ही बघू, डीएमओ बघू, आणि तुम्ही सगळे जे आहेत ना 42-47 ते सगळे लोक बघू। हं, साहेब मी येऊन भेटलो आता तुम्हाला काही सध्या। आवश्यकता नाही।